जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक पाचवा. मंत्रांचा समास 10वा. सिद्ध लक्षण. श्रीराम समर्थ. मागे बोलिला सांसारिक त्या वेगे विन नवे साधक. ऐसा हो याचा विवेक ऐसा असे. 7व्या बद्ध लक्षणात समासात प्रापंचिकाचे वर्णन केले. त्या प्रपंचावरील आसक्ती सोडल्याशिवाय साधकावस्था येत नाही. त्याचे स्पष्टीकरण आता ऐका. ते असे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. संसारात राहून सन्मार्गावर चालन करणे अर्थात कुमार्गाचा त्याग करणे हाच संसाराचा त्याग अपेक्षित आहे. कुबुद्धी त्यागे विन काही सुबुद्धी लागणार नाही. सांसारिका त्याग पाही ऐसा असे. दुर्बुद्धी सोडल्याशिवाय सद्बुद्धी लाभत नाही. सांसारिकांनी दुर्बुद्धीचा त्याग करणे हाच संसाराचा त्याग करणे आहे. प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. प्रपंचे प्राबल्य कमी होऊन विषयांचे चिंतन थांबवले तर क्रमाने परमार्थ मार्ग चांगला येतो. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा शणे शणे. देव नाहीच, देव असेल की नसेल व देवाच्या सत्य स्वरूपाचे अज्ञान असे अभाव, संशय व अज्ञान हळूहळू नाहीसे होतात. ऐसा सूक्ष्म अंतरत्याग अभयास घडे सांग. निस्पृश्यास बाह्य त्याग विशेष आहे. असा हा अंतकरणात होणारा सूक्ष्म त्याग ग्रंथाश्रम व संन्यासाश्रम या दोन्हीत सारखाच आहे. पण संन्यासाश्रमात बाह्य त्याग करावाच लागतो. सांसारिका ठायी ठायी बाह्य त्याग घडे काही. नित्यनेम श्रवण नाही त्यागे विन. नित्यनेम व्रते वैकल्ये तीर्थयात्रा श्रवण इत्यादिकांच्या निमित्ताने प्रापंचिकांना सुद्धा बाह्य ज्ञान त्याग आपोआप घडतो. त्या वाचून त्यातील काहीच करता येत नाही. फिटली आशंका स्वभावे त्यागे विन साधक नव्हे. पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. श्रोत्याने उपस्थित केलेली शंका या स्पष्टीकरणाने मिटली. त्या वाचून साधक अवस्था नाही हे मात्र नक्की. आता पुढील विषय लक्ष देऊन ऐका. मागा झाले निरूपण साधकाची ओळखण. आता सांगिजे लखून सिद्ध लक्षणांची. 9व्या समासात साधक लक्षणे स्पष्ट केली. आता सिद्ध ओळखण्याच्या खुणा सांगतो. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांड बाहेरी गेला. निश्चय चढेना ऐसा झाला या नाव सिद्ध. जो स्वतः अखंड ब्रह्मरूप होऊन राहिला तो साधू सिद्ध असतो. संशय अन्यथा ज्ञान इत्यादी सर्व कायमचे संपूर्ण मी ब्रह्म या सहज अनुभवापासून तो ढळत नाही. ब्रह्मपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण. मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही. बद्ध अवस्थेतील दुर्गुण मुमुक्ष अवस्थेत नसतात व मुमुक्षावस्थेतील पश्चाताप साधकावस्थेत नसतो. साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. साधकावस्थेत सहज अनुभवाची सहजता नसल्यामुळे कृत्रिमतेमधील संदिग्धता शिल्लक असते. तीही गेल्यावर सिद्ध अवस्था येते. जेथे अनुमानाचे ज्ञान नसून सिद्ध निसंदिग्ध ज्ञान असते तो साधू. संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण. सिद्धांगी संशयहीन लागेल कैचा. जेथे ज्ञानामध्ये जराही अस्पष्टता नसते तोच साधू. हीन संशय संदिग्धता अस्पष्टता अपूर्णता सिद्धांमध्ये असेलच कशी. कर्म मार्ग संशय भरला, साधनी संशय कालवला. सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह. कर्मकांड विकल्पामध्ये
भरलेले असून साधना मार्गातील अनेक प्रकारचे संशय डोकावतात. सर्व जीवन संशयमय आहे. साधू संशयातीत असतो. कर्मकांडात असे करावे की तसे असे विकल्प असतात. साधनेत कर्म, भक्ती, योग इत्यादिकांच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचे, दैवतेचे, श्री गुरु इत्यादी संबंधी अनेक संशय असतात. अनुभवानेच हे सर्व संपते. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन ओखटे निर्फळ होय. ज्यात संदिग्धता आहे असे ज्ञान निरर्थक असते. अपूर्ण वैराग्य बालिश असून देव न जाणता देवाची केलेली उपासना फळरहित होते. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. देवावर पूर्ण श्रद्धा नसल्यास तो व्यर्थ असतो. तर संशयाने देवावरील भाव सुद्धा व्यर्थ जातो. संशयाने ग्रासल्यामुळे सर्व काही व्यर्थ जाते. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विन. व्रताने काय मिळणार आहे अशा संशय ठेवून व्रत करणे, तीर्थयात्रेचा काय उपयोग अशी शंका ठेवून यात्रा करणे व परमार्थ म्हणजे काय हे न जाणता केलेला तथाकथित परमार्थ व्यर्थ होय. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशय वाढवी. श्रद्धाहीन भक्ती, हाताने राखून केलेले प्रेम व असुरक्षितपणाच्या भावनेतून केलेली संगत नुसती व्यर्थच नव्हे तर संशय वाढवणारी असते. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. संशयाने भरलेले जीवन, अनिश्चितपणा ठेवून हाती घेतलेले काम व अकार्य ठाऊक नसताना केलेली वृत्ती व्यर्थ जाते. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची उत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती. ग्रंथाविषयी श्रद्धा नसताना ग्रंथ वाचणे किंवा ऐकणे, संशयाने भरलेली विद्वत्ता, संशय ठेवून केलेली वाटचाल व्यर्थ होते. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. सावध असून संशय असलेल्याची बाजू उचलून धरणे व मोक्ष ही संकल्पना समजावून न घेणारे तथाकथित मोक्षार्थी व्यर्थी होतात. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विन. ज्याचे विषयी शंका वाटते सकारण किंवा अकारण, त्या संतांना शरण जाणे, त्यांचे पांडित्य भावत नाही, त्यांचेकडून श्रवण करणे व बहुश्रुत आहे पण संशयग्रस्त आहे अशाशी केलेला संवाद व्यर्थ होय. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची विष्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विन. ज्याचे विषयी संशय आहे त्याला श्रेष्ठ मानणे, संशयात पाडणारे पांडित्य व संदिग्ध ज्ञानी निरुपयोगी होत, कारण त्यांचे विषयी निश्चयीपणा नसतो. संशयविन सर्व काही, अणुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची पाडिले प्रवाही संदेहाचे. जेथे निश्चयात्मक ज्ञान नाही ते प्रमाण म्हणून कधीच स्वीकारता येत नाही. सर्व संबंधित संशयाच्या प्रवाहातच गटांगळ्या खातात. निश्चयविन जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. भाष्कळ बोलीचे वाचाळपणे निरर्थक. ज्या बोलण्यात अनुभवाचा ठाम नसतो ते बोलणे ऐकणाऱ्याला कंटाळवाणे वाटते. केवळ वाचाळाने केलेली अस्ताव्यस्त बडबड निरर्थक असते. असो निश्चयविन जे वल्गना ते अवघीच विटंबना. संशय काही समाधाना उरी नाही. एकूण निश्चय वाचून बोलणे हे वल्गनेचे असून त्यात सर्व संबंधांची विटंबनाच होते. संशयाच्या साखळीने समाधान पूर्ण बिघडून जाते. म्हणून संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धांताचे लक्षण निश्चयसी म्हणून निसंदिग्धता. ज्ञानाने निश्चयात्मक बोलून श्रोत्यांचे समाधान करणाऱ्यालाच सिद्ध म्हणावे हे नक्की समजावे. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण.
मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावावे. तेव्हा श्रोता विचारतो, निश्चय काय करावा? निश्चयाचे मुख्य लक्षण मला समजावून सांगावे. एक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वडसा करूची नये. मुख्य देवाचे स्वरूप जाणणे हाच निश्चय. अनेक देवांच्या फंदात कधीच पडू नये. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. ज्याने ही चर अचर सृष्टी निर्माण केली, त्याचा विचार वेदांत शास्त्रातील विवेकाने करून त्या सर्वश्रेष्ठ परब्रह्माला परमेश्वराला जाणावे. मुख्य देव तो कवण, भक्तांचे कैचे लक्षण, असत्य सांडून ओळखन सत्याची धरावी. मुख्य देव ओळखून त्याच्या भक्तांची चिन्हे लक्षात घेऊन इतर कल्पित व अर्थवादात्मक भाग सोडावा. सत्य देवाच्या अनुसंधानातच राहावे. आपल्या देवास ओळखावे, मग मी कोण हे पाहावे. संग त्यागून राहावे वस्तू रूप. ज्याला आपण देव म्हणतो त्याचे तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण इत्यादी समजावून घेऊन मीचा शोध घेत त्या देवाचा व मीचा संबंध निश्चित करावा. ज्याला आपण माझे मानतो त्याचा संग सोडून राहिले तर मी व देव एक आहोत या अनुभवात राहता येते. तोडावा संबंधाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो. पहावा भूतांचा अन्वयो व्यतिरेकेसी. मी बंधनात आहे हा गैरसमज दूर करावा. मी मुक्त आहे असा सतत निश्चय सांभाळावा. या दृश्य जगताचा मीशी काही संबंध नाही, व्यतिरेक नाही अशी साधना करीत करीत त्या दृश्य जगतात मी ओतप्रेत भरून आहे असा अनुभव घ्यावा. पूर्व पक्षेशी सिद्धांत. पहावा प्रकृतीचा अंत, मग पहावा निवांत निश्चय देवाचा. पृथ्वी मी नाही, आप मी नाही इत्यादी साधक अव्यवस्थेतील व्यक्तिरेकाचा पूर्व पक्ष व सर्व खद्वित ब्रह्म हा सिद्धांचा अन्वयी सिद्धांत पक्ष या दोन्हींचा विचार करावा. दृश्य प्रकृतीचा बाध करून तिचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचा सत्य म्हणून मी व मी म्हणून निश्चय करावा. जीवमुक्ताला प्रारब्ध संपल्याने त्याचा देह पडल्यावर देहमुक्ती मिळते. या अवस्थेत परमार्थ अखंड सच्चिदानंद रूपाने राहतो. हाच ब्रह्माचा अन्वय होय. मायेचे मुक्तावस्थेत भान होत नाही, हाच मायेचा व्यतिरेक होय. देहाचे योगे संशयो करी समाधानाचा क्षयो. चढो ने देवा निश्चयो आत्मत्वाचा. देवाचे मी देह किंवा माझा देह असे भान होत असल्याने आत्मरूप मी विषयी संदिग्धता राहते. देवाचा विचार हा नेहमीच समाधान बिघडविणारा असतो. म्हणून मी आत्मा हा निश्चय सतत जागा ठेवावा. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान. या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. वास्तविक आत्मा नित्य सिद्ध म्हणून नित्य प्राप्त आहे. देह मी या भूमिकेमुळे याविषयी संदेह वाढत राहतो. तसेच निश्चय न होता मी देह हा निश्चय वाढत जातो. म्हणून मी आत्मा असा निश्चय वाढता ठेवून समाधान सांभाळावे. आठवता देहबुद्धी पुढे विवेकाची शुद्धी. या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. देहाची देह मी या भूमिकेतून आठवण झाली की अभ्यासाने कमावलेला विवेक संपलेला असतो. देहबुद्धी व आत्मबुद्धी यांची अशी झटपट साधकावस्थेत चालूच राहते. म्हणून मी आत्मा या निश्चयाचे बळ अखंड वाढते ठेवावे. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष श्रीची. अहमात्मा हे कधीची विसरू नये. मी आत्मा असा एकदा सहज निश्चय झाला की परमभाग्य रूप मोक्ष तेथेच असतो. असे होईपर्यंत मी आत्मा हे सतत भान ठेवावे. निरोपिले निश्चयाचे लक्षण. परी हे न कडे सत्संगे विन. संतांशी गेलिया शरण संशय तुटती.
संशयापेक्षा निश्चयाचे लक्षण शब्दाने सांगून झाले, पण त्या निश्चयाचे खरे स्वरूप सिद्धांना शरण गेल्याशिवाय व त्यांच्या संगतीशिवाय कळत नाही. सर्व संशय नष्ट होण्याचा मार्ग हाच मार्ग आहे. आता असो हे बोलणे, ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य संदेहपणे सिद्ध बोलिजे. आतापर्यंत साधका संबंधी सांगून झाले. आता सिद्धांची लक्षणे ऐका. जेथे मी ब्रह्म या निश्चयाला सहजता येऊन त्याविषयी जराही अपूर्णता किंवा संदिग्धता नसते, तेथे सिद्धावस्था असते हे त्याचे मुख्य लक्षण होय. सिद्ध स्वरूपी नाही देव, तेथे कैचा संदेह हो. या कारणे सिद्ध पाहेस निसंदेही. सिद्धावस्थेमध्ये सिद्धांच्या देहाचा बाध झालेला असतो. त्यामुळे त्या अवस्थेत संशयाचे कारण शिल्लक नसते. म्हणून संशयारहित तो सिद्ध असे त्यांचे लक्षण ठरते. देह संबंधाचे निगुणे लक्षासी काय उणे, देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावे. अज्ञ जीवाचा देहाशी संबंध आल्याने त्याला देहाचे कितीतरी गुण चिकटतात, पण देहाशी संबंध सुटलेल्याची काय लक्षणे कशी सांगता येतील. जे लक्ष वेणा चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैची, निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. पण जे आत्मतत्व डोळ्यांना दिसत नाही, ती आत्मवस्तू अरूप निर्गुण इत्यादी असल्याने निर्मळ किंवा लक्षणे कशी सांगता येतील. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण वस्तू रूप. लक्षणे सांगणे म्हणजे गुणांचेच वर्णन करणे. आत्मवस्तू स्वरूपाने निर्गुण असते व वस्तुरूप झालेली सिद्ध ही तसेच असतात. तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. ही सिद्ध लक्षणे पुढील ज्ञानदशकात दशक 8 समास 9 सांगितलेले असल्याने येथे त्यांचा फक्त उल्लेख केला आहे. श्रोत्यांनी ते जुळवून घ्यावे व तसे करावे लागत आहे याची क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 10वा. गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील सिद्ध लक्षण नावाचा 10वा समास समाप्त. दशक 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.